नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्लॉगमध्ये। थंबनेल पाहून कळलंच असेल की हा संपूर्ण व्लॉग असणार आहे वास्तुशांतीचा। आणि पहिल्यांदा आम्ही बोरवलीवरनं निवांत अशी गाडी पकडून चाललो होतो रत्नागिरीला। ऐन नोव्हेंबरमध्ये पडणारा हा पाऊस दिवसाळा म्हणता येईल याला। पहिल्याच दिवशी आमच्या घराच्या गच्चीतून घेतलेली ही कोकणातली सुंदर अशी पहाट। हे आहे जेव्हा पप्पांनी पहिल्यांदा पायाभरणी केली घराची त्यावेळेची ही क्लिप्स आहेत काही ज्या आम्ही सांभाळून ठेवल्या होत्या खास या व्हिडिओसाठी। कारण आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो, पण पप्पांनी सगळं अगदी सागर संगीत पद्धतीने सगळं काही मनापासून केल्या होत्या गोष्टी। आणि त्यांचं स्वप्न होतं कोकणात स्वतःचं घर असणं आणि ती स्वप्नपूर्ती होती त्यांच्या घराची। होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा। वर पुढा तू सोड निराश, तुझा तुला ही आहेत वास्तुशांतीच्या पूर्वतयारीची दृश्य। जेव्हा मंडप वगैरे घालत होते, सगळी सजावट होत होती, घर सजवत होते, घरासमोरचा परिसर छान असं सजवत होते। आणि हे आमचं सजलेलं घर। ही आमची घरासमोरची तुळस रंगवताना आमचे भाई चाचा खूप छान तुळस रंगवली त्यांनी आमची। हे तुळस रंगवताना माझा छोटासा खारीचा वाटा। कोकण म्हणजे कौलारू घर, घरासमोर छान मोठालं अंगण, अंगणामध्ये तुळस आणि अंगण असं छान शेणाने सारवलेलं। हे सुख बघणं म्हणजे खरंच प्रत्येक कोकणी माणसाचं नशीब आहे। हे डोंगरी सर्व दिसतो हिरवा, मालिन गेली पाण्याला। असं सारवलेल्या अंगणामध्ये रांगोळीचा सडा घालणं म्हणजे ना खूप भारी वाटतं आणि खूप छान, खूप वर्षांनी हे मला करायला मिळत होतं, त्याच्यामुळे एक वेगळा आनंद होता आणि छान वाटत होतं। सगळ्या गावच्या आठवणी, सगळ्या जुन्या आठवणी अशा पुन्हा नव्याने ताज्या होत होत्या। हिरवा चुडा, हाती हिरवा चुडा, केस
केसात गजरा दिसतो बरा. हे डोंगरी सर्व दिसतो हिरवा, मालिन गेली पाण्याला पाण्याला हो. डोंगरी सर्व दिसतो हिरवा, मालिन गेली पाण्याला पाण्याला हो. हातातल्या बांगड्या काय ग केल्या, गळ्यातली गंठन काय ग केली. कोकणची माणसं जशी आंब्याची फोड नाही, आपुसला तोड तशी लोक ही गोड गोड. कोकणची माणसं जशी आंब्याची फोड नाही, आपुसला तोड तशी लोक ही गोड 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 गोड. गऱ्यासोबत कोकम चाखवा हो, गऱ्यासोबत कोकम चाखवा. भल्या लोकांचा कोकण दाखवा हो, भल्या लोकांचा कोकण दाखवा. हे डोंगरी सर्व दिसतो हिरवा, मालिन गेली पाण्याला पाण्याला हो. डोंगरी सर्व दिसतो हिरवा, मालिन गेली पाण्याला पाण्याला हो. मम पाऊले तव चाहुले, प्राणासये सयकान्हुले. रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना. दे पूर्तता या जीवना मम पाऊले तव चाहुले, प्राणासये रे सयकान्हुले. रांगोळी आणि सजावट कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. स्वप्न ही पाहिले, तू माझे मी पण जणू आपुल्या हातानी रेखिले. तुझ्यामुळे मी पूर्तता, तुझ वाचुनी मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू. हा आहे वास्तुशांतीचा दिवस 21 नोव्हेंबर 2024. फायनली तो दिवस आला होता ज्या दिवशी आमच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं. पप्पांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती होणार होती. समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. एक मिनिट अन्नात पाणी सोडावे. वंदनाश्यापां परिवर्णामो परस्ताम्यरात्रं के मध्यदेशं के विष्णु दीर्घनामराज्यो गिरेश्री विजयकमाने जरा पाटण लावून
वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी असं जे यजमान बसलेले असतात त्यांच्यासोबत सवाष्ण 7 बायका घरातल्या गृहोपयोगी 7 वस्तू घेऊन घराभोवती अशा 7 प्रदक्षिणा मारतात, जेणेकरून त्या घरामध्ये त्या सगळ्या वस्तूंची कायम भरभराट राहो अशी त्यामागे शास्त्र असावं. हे खूप वर्षांनी असे आनंदाचे क्षण आमच्या आयुष्यात आले होते. असं एकत्र सगळं कुटुंब आमचं जमलं होतं, एकत्र जेवण करत होतं. हे मेघात्ते आणि चैतालीने मिळून असं एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं की मम्मी पप्पांना मध्ये बसवून त्यांच्या भोवती असं सगळ्या कुटुंबियांनी फेर धरून नाचायचं, की जेणेकरून त्यांच्या आनंदात आम्ही सगळे कुटुंबीय म्हणून सहभागी आहोत. हा छान छोटासा एक त्यामागे मेसेज होता. खरंच खूप वर्षांनी खऱ्या अर्थाने आनंदी आनंद भरला होता आणि तोही आमच्या हेमलता निवास या नव्या वास्तूच्या रूपाने. वास्तुशांतीनंतर दुसऱ्या दिवशी होती सत्यनारायणाची महापूजा आणि त्याची तयारी करतानाही घरातली सगळी वडीलधारी मंडळी. दोघांनी विणुनी रेशीम धागे बांधले मायेचे घरकुल, गुंफून हाती हात टाकले काट्यांवरही पाऊल, सारी स्वप्ने साऱ्या आशा बंदिस्त मनात ठेवून, दिली पिल्लास नवी उभारी सदा पंख स्वतःचे देऊन, पाखरांनी शोधले त्यांचे आकाश, त्यांच्या जगण्याला वेगाचा ध्यास, विसावू आपण या वळणावर घेऊनी थोडा मोकळा श्वास, घडेल काही सुटेल ओढका, कशी पाऊले अडखळत आहे, कसे सांगायचे थकलेले हे आई बाबा रिटायर होत आहे, आई बाबा रिटायर होत आहे. मोर
पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले ती पुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात सून आणि निर्मयरावांचे नाव घेतात सून. स्वागतम. आत्ताच आमच्या विनंतीला मान देऊन श्री सुकाई देवी प्रासादिक भजन मंडळ सलिये प्रतीक पालिये बुवा यांनी उत्कृष्ट असं भजन सादर केलं. त्याबद्दल आम्ही श्रीकांत वसंत भाटकर आणि कुटुंबीय हे त्यांचं आभारी आहोत. आम्ही त्यांना छोटंसं श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतोय, तर त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. आम्ही दुसऱ्या दिवशी चाललो होतो सगळं निर्माल्य विसर्जन करायला. हे
तिसऱ्या दिवशी होतं आमच्याकडे कुमारिका पूजन, कन्यापूजन किंवा बायापूजन असं आम्ही कोकणात त्याला म्हणतो. कोणतंही शुभ कार्य असलं की हे आमच्याकडे करण्याची पद्धत आहे. तर हा होता आमच्या नव्या वास्तूचा व्लॉग, हेमलता निवास, जी आमची नवी वास्तू आहे. पप्पांची स्वप्नपूर्ती, त्यांचं गावाकडे घर असावं हे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा, आणि आमचं नवं घर कसं वाटलं हेही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या मागे कायम असू द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.